जे सांगणार आहे मी तुम्हाला आज, मला मुलांचे कॉल आले होते की सर आम्हाला काहीच माहिती नाही आहे, नक्की क्रेडिट म्हणजे काय असतं, पास होण्यासाठी मार्क्स किती लागतील, याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही, जरा थोडं सांगा. आता आपण आलो, ॲडमिशन घेतली, घरी गेलो, मग आता काय माहीत राहणार आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो. आता कारण सध्या पोरं पेपर देत आहेत, पण त्यांना माहीत नाही की नक्की काय चाललं आहे आपलं, काय किती मार्क पडतील, किती मार्क पडायला पाहिजे, काहीच माहीत नाही. तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आज इथं देतो. आता हा आपला जनरल टॉपिक आहे. याच्यानंतर मी तुम्हाला उद्यापासून ॲग्रोनॉमीचा टॉपिक सुरू करतो आणि आपला पूर्ण सिलेबस ॲग्रीचा पूर्ण विषयाचा कंप्लीट करू आपण. तर चला आपण आता बघू आता कोर्स क्रेडिट म्हणजे काय. आता कोर्स क्रेडिट हे नक्की काय असतं तुम्हाला एक्झाम्पलमधून मी डायरेक्ट सांगतो. आता समजा आपण हा ॲग्रो 111चा सब्जेक्ट घेतला, बरोबर. आता 111 याचा अर्थ काय होतो, हे झालं फर्स्ट इयर, सध्या तुम्ही फर्स्ट इयरला आहात, हे झालं फर्स्ट सेमिस्टर आणि हा त्यातला झाला फर्स्ट कोर्स, असा याचा अर्थ होतो 111, बरोबर. हे कळालं असं सिम्पल भाषेत. आता हा सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे बरोबर. हां, 1 + 1 = 2च आहे. काही काहींना हेही माहीत नसते, बरोबर. 1 + 1 = 2. आता 1 + 1 = 2. आता हे क्रेडिट झालं, मग याचा अर्थ काय, एक कन्सिडर करा फक्त. 1 = 50 मार्क्स, बरोबर, आणि 2 = 100 मार्क्स. तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो मी. आता 1 = 50 मार्क्स, बरोबर आहे. मग 50 + हे 50 = 100. म्हणजे तुमचा पेपर जो राहील पूर्ण तो 100 मार्कचा राहील. त्याच्यातलं हे 50 मार्क म्हणजे काय झालं, प्रॅक्टिकल, आणि 50 मार्क म्हणजे काय झालं, थेरी. आता थेरीत तुम्हाला पास होण्यासाठी किती मार्क्स लागतात हे डायरेक्ट सांगतो मी. आता 1 + 1 मध्ये तुम्हाला 100 पैकी लागतात 50 मार्क्स पास होण्यासाठी, बरोबर. आता 2 + 1 याचा अर्थ काय आहे, 100 मार्क्सचा थेरी पेपर प्लस 50 मार्क्सचा प्रॅक्टिकल = 150 मार्क्स. आता 150 मार्क्सपैकी लागतात पास होण्यासाठी 75 मार्क्स. एक्सटेन्शन, आता 2 + 0चा विषय तुम्हाला माहिती आहे. 2 + 0 म्हणजे काय, 100 मार्क्सची थेअरी प्लस इथं तर प्रॅक्टिकल नाही, = 100 सॉरी एक्सटेन्शन 111 हा झाला 2 + 0चा सब्जेक्ट तुमचा, बरोबर. 100 मार्क्सचा डायरेक्ट पेपर असतो फक्त, इकडे विषय संपला, बरोबर. इथं प्रॅक्टिकल आहे का, नाही. मग आता याला पास होण्यासाठी मार्क्स लागतात 50 मार्क्स लागतात. आता हे 50 मार्क पाडायचे कसे, आता पासिंग मार्क्स फॉर पासिंग, बरोबर. क्रेडिट तर तुम्हाला समजलं आता काय आहे, आणि मार्क्स फॉर पासिंग. आता पासिंग ही 2 प्रकारची असते, एक ते कंबाईन पासिंग आणि एक सेपरेट पासिंग. सेपरेट पासिंग म्हणजे काय, तुम्हाला प्रॅक्टिकलमध्येही सेपरेट पास व्हावं लागेल आणि थेरीमध्येही सेपरेट पास व्हावं लागेल, बरोबर. आता 50 मार्क्सपैकी तुम्हाला 10 मार्क्सची मिड टर्म तुमची झालेली आहे, दिली की नाही ते तुमचं तुम्हाला माहिती, पण 10 मार्क्सची मिड तुम्हाला द्यावंच लागते, बरोबर. आणि 40 मार्क्सचा तुमचा थेरी पेपर असतो, बरोबर. 50मधून 10 गेल्यावर 40 मार्क्सचा थेरी पेपर तुमचा आता होईल, बरोबर. मग 40 मार्क तुमचे 40पैकी तुम्हाला पाहिजे तर फक्त 10 मार्क्स कशाला, पास होण्यासाठी थेरी एंड एक्झाममध्ये तुम्हाला 10 मार्क पाहिजे फक्त. 40पैकी 10 मार्क म्हणजे तुम्हाला 50पैकी किती मार्क पाहिजेत पास होण्यासाठी, 20 मार्क थेरीमध्ये, 20 मार्क्स. तसेच तुम्हाला प्रॅक्टिकलमध्येही पाहिजे तर 20 मार्क्स. किती झाले, म्हणजे सेपरेट पासिंग होण्यासाठी 20 मार्क पाहिजेत. आता हे 20 आणि हे 20 किती झाले, 40 मार्क्स, बरोबर. पण पासिंग कितीवर सांगितली मी तुम्हाला, 50 मार्कवर. 50 मार्कवर पास होण्यासाठी मग 10 मार्क्स कुठे गेले सर, बरोबर. मग 10 मार्क्स तुम्हाला एक तर प्रॅक्टिकलमध्ये जास्त घ्यावं लागतील, नाही तर एक तर मग थेरीमध्ये जास्त घ्यावं लागतील, बरोबर. मग आता जर तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये जर 15 घेतले आणि थेरीमध्ये जर 15 घेतले आणि प्रॅक्टिकलमध्ये 25 मार्क घेतले तर तुम्ही पास होता, बरोबर. मग आपण एक लक्षात ठेवायचं, जर मिडमध्ये 9 पडले, एवढं लक्षात ठेवा, हे पॉईंट लक्षात ठेवा. मिडमध्ये जर तुम्हाला 10पैकी 9 पडले असतील, इकडे लक्ष द्या, 10पैकी जर 9 पडले असतील तर तुम्हाला इथे 10 नाही 11 मार्क घ्यावे लागतील. 10पैकी 8 पडले असतील तर तुम्हाला थेरीत 12 मार्क पडावे लागतील. कंप्लीट तुम्हाला सम करायचं 20 मार्क्सचं थेरीमध्ये, बरोबर.
आणि प्रॅक्टिकलमध्ये मार्क घेणं सोपं असतं. सर लोकांची ओळख ठेवायची, बरोबर मार्क मिळून जातात. बरोबर. मग आता तुम्ही झाली इथं पास. जर तुम्हाला इथं कमीत कमी 20 मार्क पाहिजे सेपरेट पासिंगसाठी, 20-20 प्रॅक्टिकलमध्ये आणि थेरीमध्ये, आणि कंबाईन पासिंगसाठी 50 मार्क पाहिजे. ते कसे पाडायचे तुम्हाला कळालं. मग आता सॉईलचा सब्जेक्ट करा 2+1चा. आता हा 100 मार्क्सची थेरी आहे, 50 मार्क्सचं प्रॅक्टिकल आहे. आता 100पैकी किती पाहिजे नक्की पास होण्यासाठी? 100पैकी पाहिजेत 40 मार्क्स. इथे किती? 40 मार्क पाहिजे. मग आता सॉईलची मीड तुम्ही दिली असेल, तुम्हाला माहिती आहे सॉईलची मीड ही किती मार्कची? 20 मार्कची. बरोबर. मग तुम्हाला 20 मार्क्स तिथं पडले. बरोबर. मग आता किती राहिले? 80 मार्क्सचा पेपर. मग 80 मार्क्सचा तुमचा सेमेंटचा पेपर होईल. मग त्या 80पैकी तुम्हाला किती मार्क्स पाडायचे? 20 मार्क पाडायचे. बरोबर. 20 मार्कवर पासिंग आहे त्याची. बरोबर. ठीक आहे. आता 20 + 20 किती झाले? 40. बरोबर. 40 झाले. मग आता प्रॅक्टिकलचा विषय आला. प्रॅक्टिकलमध्ये पाहिजे तुम्हाला निदान पास होण्यासाठी 20 मार्क झाले 60. आता 60 झाले तर मग 75 तर पाहिजे पास होण्यासाठी. मग आता 15 मार्क्स कुठून घ्यायचे? तर याच्यासारखंच तुम्हाला एक तर थेरीमध्ये जास्त घ्यावं लागतील, नाही तर मग प्रॅक्टिकलमध्ये जास्त घ्यावं लागतील, 20पेक्षा जास्त. तेव्हा तुम्ही पास होसाल. म्हणजे 15 मार्क तुम्हाला कसे तरी एक्स्ट्रा पाडायचे. झाले 75 टोटल. सॉईलमध्ये पास झाले. बस. ओके. झालं एक्सटेन्शन. आता हा 2+0चा सब्जेक्ट आहे. मग आता याच्यात पाहिजे 50 मार्क. तुम्हाला 20ची मीड झाली असेल तुमची. मग आता थेरीत तुम्हाला इकडे 30 मार्क पाडावं लागतील. लक्षात ठेवा. किती? 30 मार्क पाडावे लागतील. तसं इकडेही थेरी तुम्हाला 20च सांगितले, पण 30 पाडावे लागतीलच. ओके. मग 30 पडले, झाले 50. एक्सटेन्शन पास. अजून पास झाले नाही, अजून पेपर द्यायचे आहेत. बरं का. तर अशा प्रकारे तुम्ही मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन करायचं आणि मार्क्स पाडायचे. कसंही पाडायचे, अभ्यास करायचा नाही करायचा हे तुमचं तुम्हाला माहिती. ओके. हे झालं मार्क्स फॉर पासिंग. आता लक्षात ठेवा फक्त 1+1ला मार्क पास होण्यासाठी लागतात 50, 2+1ला पाहिजे तर 75 आणि 2+0ला पाहिजे 50 मार्क्स. ओके. आता 1+0ला पाहिजे किती मार्क्स पाहिजे सर? आता 1+0चा पण सब्जेक्ट आहे आम्हाला, AGS DEG. बरोबर. मग 1+0ला पाहिजे तुम्हाला. आता तो किती मार्क्सचा पेपर राहणार? 50 मार्क्सचा. बरोबर. त्याच्यापैकी अर्धे मार्क्स पाहिजे. 25 मार्क्स पडले, तुम्ही पास. ओके. झालं. आता हे 1+0चं आहे तुमचं कन्फ्युजन दूर झालं. आता कोर्स कोणते असतात? कोर कोर्स पहिला असते कोर कोर्स. बरोबर. दुसरं कॉमन कोर्स. तिसरं नॉन ग्रेडियल कोर्स. ग्रेडियल कोर्स आणि इलेक्टिव्ह रेमेडियल. चौथे इलेक्टिव्ह कोर्स. पाचवे रेमेडियल कोर्स. बरोबर. आता रेमेडियल कोर्स म्हणजे कोणते झाले तुमचे? हे आता ज्यांना 12वीत मॅथ नव्हता किंवा बायो नव्हता, बरोबर, त्यांना इकडे थेरी तुम्हाला ॲग्रिकल्चरला आल्यानंतर मॅथ किंवा बायो घ्यावाच लागला. बरोबर. तुम्हाला माहिती आहे. आता मग याला माहिती मॅथ बायो ह्याच्यात रेमेडियल कोर्स हे असतात. बरोबर. इलेक्टिव्ह कोर्स हे तुम्हाला पुढच्या सेमपासून समजेल काय असतं इलेक्टिव्ह कोर्स ते. बरोबर. त्याच्यात असं असतं इलेक्टिव्ह हॉर्टी वगैरे तुमचं असतं. म्हणजे तुमच्या मनावर असते. तुम्हाला सब्जेक्ट दिलेले असतात. 2 सब्जेक्टपैकी एक सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा असतो. मग हॉर्ट घ्यायचा किंवा दुसरा कोणता असतील एक्सेट्रा ते सब्जेक्ट तुमच्या मनावर असतात. म्हणजे तुम्हाला निवडावं लागतात. तर नॉन ग्रेडियलमध्ये कोणते कोर्स येतात? समजा हे आता NSS झालं. सेकंड सेमला तुम्हाला एज्युकेशन टूर आहे. एज्युकेशन टूर हे सब्जेक्ट नॉन ग्रेडियलमध्ये येतात. बरोबर. आता कॉमन कोर्स समजा तुमचे AGS DEG हे असले आणि कोर कोर्स म्हणजे हे आपले मेन कोर्सेस. म्हणजे आपले मेन कोर्सेस जसे की ॲग्रोनॉमी, प्लांट पॅथॉलॉजी, सॉईल सायन्स हे असले कोर्स झाले. हे आपले कोर कोर्सेस. बरोबर. आता हे अशा प्रकारचे कोर्सेस असतात. एवढं लक्षात ठेवा. ओके. आता
कोर कोर्सेस, हे कोर्सेस, कोर कोर्सेस, कॉमन कोर्सेस, नॉन ग्रेडियल, इलेक्टिव्ह, रिमेडियल कोर्स हे तुम्हाला कळालं असेल. आता कळालं आहे की नाही कळालं आहे तुमचं तुम्हाला माहिती आहे, पण जर नसेल कळालं तरी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं, मी तुम्हाला आणखी एकदा समजून सांगेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता झालं तुमचा पेपर पॅटर्नवर येऊ आपण. आता सगळं जर कळालं सर, पण आता पेपर्स कसा लिहायचा तेच माहीत नाही आम्हाला, घरी गेलो ते तसेच काहीच माहीत नाही, सिनियरशी कॉन्टॅक्ट नाही, मग काय माहिती होणार पेपर कसा लिहायचा, काय लिहायचा. ठीक आहे, ऑनलाईन पेपरचं तुम्हाला आता माहितीच आहे. काही काय एक प्रॉब्लेम येतं, आता MPQ राहुरी हे, तर त्यांचे पेपर जे चाललेत फर्स्ट सेमचे ते पूर्ण ऑब्जेक्टिव्ह टाईप आहेत, म्हणजे MCQ त्यांना सगळे. आणि अकोल्याचे जे पेपर होत आहेत त्यांना थेरॉटिकल पण आहे त्याच्यात. ओके. मग तुम्हाला अकोल्याचा पॅटर्न सांगतो मी तुम्हाला, कदाचित परभणीचे तसेच होतील असं वाटतं मला. तर अकोल्याच्या पॅटर्नमध्ये कसं आहे माहिती आहे का, आता पेपर येतं तर 3 सेक्शनमध्ये पेपर येतो, A, B, C सेक्शनमध्ये पेपर येतो. म्हणजे या सेक्शन Aमध्ये तुम्हाला 6 क्वेश्चन असतात, 5 क्वेश्चन असतात, त्याच्यापैकी 4 क्वेश्चन तुम्हाला लिहायचे असतात. सेक्शन Bमध्ये तुम्हाला 7 क्वेश्चन असतात, त्याच्यापैकी 6 लिहायचे असतात. आणि सेक्शन Cमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असतात ते 12. हे तुम्हाला 1+1चं सांगतो मी, म्हणजे तुम्हाला कळालं असेल की A सेक्शनमध्ये 5 क्वेश्चन त्याच्यापैकी 4 लिहायचे, B सेक्शनमध्ये 7 क्वेश्चन त्याच्यापैकी 6 लिहायचे. B सेक्शन असतो 2 मार्काला 1 क्वेश्चन, इकडे असतो 4 मार्काला 1 क्वेश्चन, म्हणजे 4 चोक 16 मार्क्स A सेक्शनला असतात, B सेक्शनला 12 मार्क्स असतात आणि ते 12 मार्क्स. ओके. इज इक्वल टू 40, म्हणजे 40 मार्क तुमचा 1+1चा पेपर असतो. आता 2+1चा पेपर कसा असतो, 2+1च्या पेपरमध्ये तुम्हाला इकडे किती होते क्वेश्चन, पहिले इकडे 5 क्वेश्चन होते आणि 4 लिहायचे होते, इकडे तुम्हाला 8 क्वेश्चन लिहावं लागतील. 2+1साठी म्हणतो मी. इकडे 8 क्वेश्चन लिहावं लागतील, क्वेश्चन दिलेले असतील तुम्हाला 10. ठीक आहे. इकडं तुम्हाला 12 क्वेश्चन दिलेले असतील, बरोबर, 12 लिहायचे तुम्हाला. 6 इथं पहिले किती होते 1+1ला 6 होते, 2+1ला 12 लिहावं लागतील. आणि इकडं Cला तुम्हाला 24 मार्कचे ऑब्जेक्टिव्ह असतील, म्हणजे 24 ऑब्जेक्टिव्ह असतील. ओके. तुम्हाला असा पेपर असेल, म्हणजे आता हा करून घ्या तुम्ही. इकडे 8 क्वेश्चन लिहावं लागतील तुम्हाला, 4 मार्कासाठी 1 क्वेश्चन, बरोबर. 2 मार्कासाठी 1 क्वेश्चन असलेलं B सेक्शन, त्यात 12 क्वेश्चन लिहायचे, इकडे 24 ऑब्जेक्टिव्ह लिहायचे. तसं त्याचं टोटल केलं तुम्ही तर 80 मार्क्स येतात, म्हणजे असं 2+1चा तुमचा पेपर होतो हा. ओके. आता ऑफलाईनचं कसं आहे माहिती आहे का, आता ऑफलाईन व्हायला तुम्हाला भरपूर वेळ, आणखी हे सेमिस्टर आणि पुढचं सेमिस्टर कदाचित ऑनलाईनच होईल, आणि त्याच्यानंतर तुमचं ऑफलाईन झालं तर हे लक्षात ठेवा तुमचा पेपर पॅटर्न कसा असतो. त्याच्यात तुम्हाला 10 क्वेश्चन असतात, 1+1चा धरू आपण पहिले, त्यात असतात 10 क्वेश्चन, ते लिहायचे तुम्हाला 8. ते कसे लिहायचे तुम्हाला, जवळपास 1.5 पेजेस. आता हा पेजेस आहे समजा. ओके. हे आन्सर शीट आहे आपलं. 4 मार्क्ससाठी 1 क्वेश्चन असतो तुम्हाला 1+1ला, 8 क्वेश्चन लिहायचे. मग 4 मार्क्ससाठी जर 1 क्वेश्चन असतो तर तुम्हाला पूर्ण पेज एवढं, कमीत कमी एवढं पेज लिहावं लागतं, बरोबर. आणि 2+1ला, आता 2+1 झाला इज इक्वल टू 3. याचं काय आहे, याचं तुम्हाला याच्यातही 8च क्वेश्चन लिहायचे, पण 1 क्वेश्चन इथं असतो 8 मार्क्सचा. किती? 8 मार्क्सचा. लक्षात ठेवा, 2+1ला 1 क्वेश्चन 8 मार्कला असतो आणि 1+1ला 1 क्वेश्चन 4 मार्कला असतो. ठीक आहे. मग आता 4 मार्क्ससाठी जर कळालं सर आम्हाला की 1 पेजेस ॲन्सर आलं पाहिजे, मग 8 मार्कासाठी किती लिहायचं? 8 मार्क्ससाठी एक तर 2 पेजेस लिहायचं किंवा कमीत कमी 1.5 पेजेस ॲन्सर लिहायचं. 8 मार्क्ससाठी 1.5 पेजेस ॲन्सर तुमचं आलंच पाहिजे, तर तुम्हाला कुठेतरी 6-7 मार्क पडतील. ओके. बोर होऊ नका, इकडं पहा, इकडं लक्ष द्या, महत्त्वाचं आहे हे, कारण हे जर नाही कळालं ना तर बस मग काय खरं नाही आपलं. ओके. तर तुम्हाला आता कळालं असेल की ऑनलाईन आणि ऑफलाईनचं काय फरक आहे. ठीक आहे. मग आता आपलं येऊ आपण इफेक्टिव्ह पेपर सॉल्विंग. आता इफेक्टिव्ह पेपर सॉल्विंग का करायचा, कशासाठी करायची, काय गरज आहे, बरोबर. आपण 10वी-12वीचे पेपर दिले म्हणजे काय, त्याच पॅटर्ननं इकडं पेपर लिहिला म्हणजे मार्क मिळतील,
असं शक्यच नाही. ओके, आपल्याला इकडे क्वेश्चन समजून ॲन्सर लिहावं लागेल. आता क्वेश्चन असतात 2-3 प्रकारचे, ते बघा तुम्हाला सांगतो मी. मिडमध्ये का तुम्ही पाहिलंही असेल, इंग्लिशचा एक क्वेश्चन असतो, स्टेट करा म्हणतात ते, स्टेटचा एक क्वेश्चन असतो, तिसरा क्वेश्चन असतो ब्राईफ लिहा. ओके, ब्राईफमध्ये लिहा. मग आता इंग्लिशचा अर्थ काय, स्टेटचा अर्थ काय आणि ब्राईफचा अर्थ काय, हे बघा पोरं कसं आहे, एवढ्या डीपमध्ये आणि एवढं बेसिक तुम्हाला कुणीही सांगणार नाही, पण मी सांगतो आहे तुम्हाला, कारण त्यासाठी मला मुलांचे फोन येत होते. ओके, तुमचा वेळ जात असेल, मान्य आहे मला, आता पेपरचा वेळ आहे, अभ्यास करायचा सर, हे काय सांगायला लागले तुम्ही, पण हे महत्त्वाचं आहे म्हणून सांगतो आहे. तर इनलिस्ट करा म्हणल्यावर काय करायचं माहिती आहे का, आता टाईप्स ऑफ टिलेज आहेत बरोबर. मग आता इनलिस्ट द टाईप ऑफ टिलेज असा क्वेश्चन आणला तर तिथं सगळंच एक्सप्लेन करत बसायचं नाही, सगळं जेवढं येतं मग तेवढं लिहायचं का नाही. इनलिस्ट म्हटलं की फक्त टाईप इनलिस्ट करायचे. कसं, पहिलं आहे प्रिपेरेटरी टिलेज. ओके, त्याच्यात असं एक पॉईंट देऊन प्रिपेरेटरी टिलेजमध्ये 2 टिलेजचे प्रकार पडतात आणखी बरोबर. मग त्याच्यात काय येतं आपलं प्रायमरी आणि सेकंडरी टिलेज. ओके, सेकंडरी टिलेज. नंतर दुसरा प्रकार येतो आपला सीड बेड प्रिपरेशन आणि तिसरा येतो इंटरटिलेज. ओके, हे झालं तुमचं इनलिस्ट. फक्त मेन पॉईंट लिहायचे, असे इनलिस्ट करायचे. हे झालं इनलिस्ट. आता तुमचं सेकंड येतं स्टेट. मग स्टेट एनी वन म्हणजे याच्यापैकी एखादाच एक्सप्लेन करायचा. स्टेट असं क्वेश्चन आला, स्टेट द टाईप ऑफ टिलेज. ओके, आणि एक्सप्लेन द प्रायमरी टिलेज असं येऊ शकतं. मग प्रायमरी टिलेज एक्सप्लेन करायचं बरोबर, ठीक आहे. आणि मग नंतर तुमचा येतो ब्राईफ. इन ब्राईफ आल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 2 टाईप एक्सप्लेन करावे लागतील. ओके, कळालं. आणि तुमचा 1+1चा क्वेश्चन असतो 4 मार्क्सचा. मग 4 मार्क्ससाठी आपल्याला 1 पेज भरवायचं. मग 1 पेज तसं भरत नाही. पहिले काय करायचं, आता हा पेपर आहे, हा तुमच्याकडे ॲन्सर शीट येणार, इथे ऑलरेडी एक लाईन असणार. मग लाईन मारायचं आपल्याला सांगायचं काम नाही. परत दुसरी एक लाईन त्याच्या शेजारी मारायची आणि नंतर इकडून एक असं लाईन मारायची पेजच्या या साईडला. म्हणजे असा समास बरोबर आखायचा. एवढं लाईन मारायचं आपल्याला सांगायची गरज नाही. ओके, मग आता आपला क्वेश्चन पाहिला. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, सर क्वेश्चन पेपर वाचला, क्वेश्चन येतच नाही, पहिला क्वेश्चन सर खूप हार्ड पडला आहे, मग आता काय करायचं, काहीच नाही करायचं. एक लक्षात ठेवा, जो क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे येत असेल, 10 क्वेश्चन वाचायचे, 10 पैकी जो चांगला येत असेल, लक्ष द्या, 10 पैकी जो चांगला क्वेश्चन येत असेल तो पहिले लिहायचा, फक्त क्वेश्चन नंबर बरोबर टाकायचा. आता मला 10वा क्वेश्चन खूप भारी लिहिता येतो सर, मग मी 10वा क्वेश्चन सुरुवातीलाच लिहून टाकतो. ओके, यानं काय होतं माहिती आहे का, आता असं काय करायचं, यानं काय होतं, पेपर तपासणाऱ्याला काय वाटतं माहिती आहे का, आता पहिला जर क्वेश्चन तुम्ही चुकवला तर असं वाटतं की हे ढज आहे, हे दळबद्री आहे, याला काही येत नाही. ओके, मग मार्क्स कमी. पण आता काय करायचं, आपण तसं नाही करायचं, जो क्वेश्चन चांगला आहे तो अगोदर लिहायचा. आणि नंतर त्याच्यामुळे काय होतं आहे, एक्सटर्नल इफेक्ट पडतो की चला पेपर तपासणार, पहिला क्वेश्चन बरोबर लिहिला, बरं छान लिहिला, मग तुम्हाला पुढचे क्वेश्चन तो इझिली चेक करतो. त्याच्यानंतर काय करायचं, आणखी जर याच्यात आणखी ॲडव्हान्स करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सेक्शन ए आणि सेक्शन बीमध्ये तुमचा क्वेश्चन पेपर येणार. सेक्शन बी, आता सेक्शन एमध्ये तुमचे क्वेश्चन असणार 10, सेक्शन बीमध्ये तुमचे 8 MCQ असणार बरोबर. MCQ अगोदर लिहायचे, म्हणजे सेक्शन बीच अगोदर लिहायचं, हे क्वेश्चन वगैरे लिहायचेच नाही. सेक्शन बी अगोदर, इथं सेक्शन बी टाकायचं, त्यातला क्वेश्चन नंबर टाकायचा आणि इथं ऑब्जेक्टिव्ह तुमचे लिहायचे. आता हे ऑब्जेक्टिव्ह आपण लिहिले बरोबर, याचा फायदा खूप छान होतो, आम्हालाही अनुभव आलेला आहे म्हणून सांगतो, सेक्शन बी अगोदर लिहा. ठीक आहे, आता हे झालं ऑफलाईनचं. ऑनलाईनचं तर नाही, ऑनलाईन तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह डायरेक्ट टिक करावं लागतील, त्याच्यामुळं आता ऑफलाईनचं तुम्हाला समजलं बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला इफेक्टिव्ह पेपर लिहायचा आणि मस्त डिझाईन जेवढी चांगली असेल पेपरची तेवढा फायदा आपल्याला नक्की होणार.
अक्षर आपलं चांगलं काढायचं. पेपरला 1+1ला तुम्हाला तसा वेळ असतो. ऑफलाईनला 1+1ला तुम्हाला वेळ असतो 2 तास आणि 2+1ला वेळ असतो 3 तास. ओके, हे क्रेडिटच समजून घ्या आपलं, बरोबर. 1+1ला असतो 2 तास आणि 2+1ला असतो 3 तास. चालेल, आता तुमचे सगळे प्रॉब्लेम इथे क्लिअर झाले असतील अशी आशा बाळगतो. झालं. ओके, पेपर कसा सॉल्व करायचा हेही कळालं, पास होण्यासाठी मार्क्स किती लागतील हेही कळालं. आता फक्त एक काम करा, तुम्ही आपले रेग्युलर लेक्चर अटेंड करा. तुमचे ज्या कन्सेप्ट आहेत त्याही क्लिअर होतील, सिलेबसचा टॉपिकही कंप्लीट होईल, पेपरलाही तेवढी मदत होईल. आणि आपल्या MI ॲप्लिकेशन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मुलांना नक्की तुमच्या ओळखीचे जेवढे मुलं आहेत फर्स्ट सेमिस्टरचे ग्रुप बनवलेले असतील तुम्ही आता कॉलेजनी, त्या ग्रुपवर सेंड करा. कदाचित त्यांनाही मदत होईल. आपलं पोट भरलं म्हणजे झालं असं नसतं. ओके, सगळ्यांचे पोट भरू द्या, सगळ्यांना शेअर करा. आता पुढच्या लेक्चरपासून आपण ॲग्रोचा टॉपिक सुरू करू. चला, धन्यवाद. ठीक आहे.